Constructor. What is constructor? How to identify constructor? What are the rule to remember the constructor? कशावरून तुम्ही त्याला लक्षात ठेवू शकता? हा कन्स्ट्रक्टर आहे म्हणून. कन्स्ट्रक्टर काय? व्हॉट इज कन्स्ट्रक्टर? ठीक आहे, रूल्स काय कन्स्ट्रक्टर डिफाईन करण्याचे? जर माझ्याकडे एक क्लास असेल CNTR नावाचा, की याच्यामध्ये एखादा कन्स्ट्रक्टर लिहिलेला आहे की मेथड लिहिलेली आहे, कशावरून आयडेंटिफाय करणार तुम्ही? सपोज माझ्याकडे असं नेम आणि फंक्शनचं नेम सेम असतं. फंक्शन म्हणजे असं जर मी लिहिलं वाईड CNTR आणि त्याला वाईड यूज नाही होत. आपण डेटा म्हणजे एक्झॅक्टली. आता याच्या दोघांमध्ये कन्स्ट्रक्टर कोणता आहे? CTR. सेकंड वन, बरोबर. हा, म्हणजे जे सेकंड. क्लासचं नाव आहे तेच याचं नाव असतं, इव्हन याच्या पुढे कुठल्याही टाईपचा डेटा टाईप नसतो. त्यावेळी आपल्याला कन्स्ट्रक्टर करायचं आहे. याचं एक्झॅक्टली ऍडव्हान्टेज काय असतो कन्स्ट्रक्टरचा? म्हणजे असं कन्स्ट्रक्टर मध्ये काही गोष्टी लिहिल्या तर त्याचा आपल्याला काय ऍडव्हान्टेज भेटतो? का लिहावं मग आपण? फंक्शन लिहिलं तरी चाललं असतं ना, हे का लिहितो? What is the exact use of constructor? What exactly do? ऑब्जेक्ट क्रिएट केला तर तो ऑटोमॅटिक कॉल होऊन जातो, ऍक्सेस होऊन जातो. हा, म्हणजे हा इन शॉर्ट आपल्याला असं म्हणता येईल की तुम्ही जर असं जरी आन्सर दिलं ना की लाईक इट विल इन्क्रीज द स्पीड ऑफ एक्झिक्युशन, ओके, तरी चालतं. पण जेव्हा पण आपण आन्सर देतो ना ते विचारतात की हाऊ, ओके. जेव्हा ते म्हणतील हाऊ तेव्हा तुम्ही सांगायचं बिकॉज देर इज नो नीड टू एक्सप्लिसिटली क्रिएट अ ऑब्जेक्ट अँड creating object and call that method. Okay, just create an object, it automatically invoke the constructor. ऑब्जेक्ट क्रिएट केल्याबरोबर इन्व्होक होतो, आपल्याला स्पेसिफिकली ऑब्जेक्ट डॉट करून कॉल करायची गरज नसते. म्हणजेच त्याचं एक्झिक्युशन ऑफ स्पीड जे आहे ऑटोमॅटिकली वाढते. आपल्याला सिंपल काय करायचं, मेन क्लासमध्ये जाऊन त्याचा ऑब्जेक्ट बनवून घ्यायचा आहे ना, ऑब्जेक्ट बनवला की तो मेथड कॉल. ओके, तो बेसिक पार्ट आपण एक काल बघितला होता, हा म्हणजे लास्ट लेक्चर. तो मी फक्त दाखवतो, टाईप करत नाही आता. मला ते लक्षात आलंच असेल. तो उप्स मध्ये जाऊन CNTR हे क्लासचं नाव आणि कन्स्ट्रक्टरचं नाव सेम असतं आणि एका क्लासमध्ये कन्स्ट्रक्टर मध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी लिहू शकतो. नंबर ऑफ थिंग्स, 1 लाईन लिहा, 2 लाईन लिहा, 100 लाईन्स लिहा, डू एनिथिंग. ठीक आहे, हा पाठ. जस्ट ऑब्जेक्ट क्रिएट केल्याबरोबर त्याच्यातलं काय होतं, जेवढं पण कन्स्ट्रक्टर मध्ये ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत ते सगळ्या इथे जाऊन लोड होणार आहेत. ओके, तो हा लोड होऊन गेला. पण याच्यानंतर आपण याच्या एक टाईप पण बघितला होता. तो टाईप म्हणजे हा सिंपल कन्स्ट्रक्टर आहे. दुसरा एक असतो तुमचा पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर. पॅरम कन्स्ट्रक्टर बनवला होता. ते पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर मध्ये आपल्याला हे लक्षात आलं होतं की कन्स्ट्रक्टर मध्ये पण पॅरामीटर पास करू शकतो आणि त्याला कॉल करायचा असेल तर त्या ऑब्जेक्टला पण आपल्याला तो जो पॅरामीटर आहे त्या पॅरामीटर पास करायची गरज असते. बघा, इथे 2 कन्स्ट्रक्टर आहेत, याच्यात एक पॅरामीटर, याच्यात 2 पॅरामीटर. तुम्ही जर इथे 2 पॅरामीटर पास केलं तर सेकंड पॅरामीटर कॉल होईल ऑब्विसली डिपेंडिंग ऑन थिंग्स. ओके, आणि फक्त एक पॅरामीटर पास केला तर पहिला पॅरामीटर कॉल. मग इथे जर पॅरामीटर हॅव्हिंग अ सेम टाईप अँड डिफरंट पॅरामीटर, मग या कन्स्ट्रक्टरला म्हणू शकतो आपण कुठल्या टाईपचा कन्स्ट्रक्टर? हा या कॉन्सेप्टला काय म्हणतात? कन्स्ट्रक्टर हॅव्हिंग सेम नेम बट डिफरंट पॅरामीटर. फंक्शन हॅव्हिंग सेम नेम बट डिफरंट पॅरामीटर, त्याला काय म्हणतो आपण? तर कॉन्सेप्टला फंक्शन काय म्हणतो? फंक्शन ओव्हरलोडिंग. ठीक आहे, फंक्शन मग इथे कन्स्ट्रक्टर हॅव्हिंग सेम नेम बट डिफरंट पॅरामीटर असेल तर तुम्ही काय म्हणणार आहे? कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग. ठीक आहे, हे बेसिक 2 टाईप, एक सिंपल कन्स्ट्रक्टर आणि पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. त्यातल्या त्यात हा कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग पण याच्यात होऊनच जातो. आता अजून 2 कन्स्ट्रक्टर होतात. एक असतो तुमचा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आणि एक असतो तुमचा कॉपी कन्स्ट्रक्टर. ओके,
दोन्ही पार्ट आपल्याला आज बघायचे, त्याच्यामुळे आपल्याला कन्स्ट्रक्टरचा टॉपिक होऊन जाईल. आता बघा, मी सिंपल्स विचारतो, तुम्ही फक्त आन्सर द्यायचं. छोटे छोटे प्रोग्राम्स आहेत पण इम्पॉर्टन्स. सिंपल्स आम्ही क्लास घेतो, न्यू करणारे, इथे क्लास बनवणारे, क्लास TEFLT मेन क्लास घेतो. ओके, तर इथे जाऊन मी ना एक क्लास क्रिएट करतो, क्लास DFLT TR CTR डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. फाईन. मी काय करतो, आता सिंपलचे आपले डेटा टाइप्स आहेत, इंटीजर आयडी मी घेतो इज इक्वल टू, काहीच नाही करत, सिंपल. त्याच्यानंतर अजून कोणते टाइप असतात आपले, फ्लोट किंवा डबल FLOT, फ्लोट एफ घेऊन टाकतो. ठीक आहे, आणि घेतो मी स्ट्रिंग, काही पण करू शकतो आपण, सपोज नेम. सो बेसिकली आता गेले काय आपण 3 वेगवेगळे डेटा टाइप्स घेतलेले. ठीक आहे, म्हणजे सिंपल क्लास आणि ऑब्जेक्ट सारखंच करायचं, पण याच्यामध्ये रोल कोणाचा आहे, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरचा रोल आहे, तो मला सांगायचा आहे. मी ते वाईड काय करतो, मी डिस्प्ले म्हणतो, DISP, डिस्प्ले करा. काय काय डिस्प्ले करा, पॅरामीटर SO. बघा मी आता काय करतोय, मी इथे डिस्प्ले करतो आहे ID प्लस डबल कोट स्पेस 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 प्लस इथे करतो मी F प्लस डबल कोट स्पेस 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 इथे करतो मी प्लस नेम प्लस डबल कोट स्पेस स्पेस सेट इथे करतो मी प्लस नेम. नाही, आयडी केला, एफ केला, नेम केला, बस तीच गोष्ट आहे, दॅट्स ऑल. ठीक आहे, हे बघा, मी जस्ट व्हेरिएबल डिफाईन केलेत वरती, त्याला कुठलीही व्हॅल्यू आपण असाइन केली नाही, आणि सिंपल एक डिस्प्ले नावाचा मेथड बनवला आणि ते हे केलं. ठीक आहे, आणि ऍज युजल ऍक्च्युअल कन्स्ट्रक्टर लिहित नाही आपण, सिंपल क्लास अँड ऑब्जेक्टच लिहितो, बट इट इज अ काइंड ऑफ कन्स्ट्रक्टर. ओके, ते काय, त्याला कुठलं कन्स्ट्रक्टर म्हणतात ते पण तुम्हाला कळायचं. दिस इज डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. सो इथे मी करतो DF इज इक्वल टू न्यू डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. मी इथे करतो DF डॉट डिस्प्ले. ऍज युजल तुम्हाला माहितीच आहे, क्लास आहे, क्लासमध्ये व्हेरिएबल्स आहे, एक फंक्शन आहे. मेन क्लासमध्ये गेलो तर क्लासचा ऑब्जेक्ट बनवला ना, ऑब्जेक्ट डॉट आपण फंक्शन कॉल करतो. ठीक आहे, तर आता मला याचं आउटपुट सांगा काय येईल. थोडस वेळ घ्या, 15-20 सेकंड, पण ऑब्झर्व करा प्रोग्रामला आणि मग सांगा काय येईल. हे बघा, आयडी डिफाईन केला, ऍज इट इज प्रिंट केला. एफ डिफाईन केला, ऍज इट इज प्रिंट केला. एस डिफाईन केला, ऍज इट इज प्रिंट केला. Yeah. एक तर गोष्ट दिसतंय की याच्यात कुठलीही व्हॅल्यू नाही. ओके, पण मी रन केलं ना, याच्यात काही ना काही व्हॅल्यू येणार, काहीतरी व्हॅल्यू येतील. मग इंटिजरची डिफॉल्ट व्हॅल्यू काय, फ्लोटची डिफॉल्ट व्हॅल्यू काय, स्ट्रिंगची डिफॉल्ट व्हॅल्यू काय, काय असू शकतं, गेस काय करता येईल. Default value of integer, default value of float, and the default value of name. In short, string. ते बघा, काही गेसिंग आहे कोणाचं, मी रन करते प्रोग्राम, कोणाला काय सांगायचं का आधी. नल म्हणजे 0 वगैरे काहीतरी प्रिंट करेल. हा, मग नल कोणाचं येईल, नेमचं नल येईल, फ्लोटचं 0.0 येईल, आणि आयडी आयडी 0 हा. मी कोण बनेगा करोडपती मध्ये खेळलाय, 7 करोडचा प्रश्न आहे. तुमचं चुकलं तरी काही भेटणार नाही, आणि बरोबर आलं तर भेटणार आहे, मग देऊन टाका ना आन्सर.
आन्सर बरोबर आहे तुमचं खरं म्हणजे ती आहे डिफॉल्ट व्हॅल्यू ऑफ इंटिजर 0, फ्लोटचं 0.0 आणि स्ट्रिंगचं नल. ठीक आहे. आणि आता इथे लक्षात घ्या, ह्याला डिफॉल्ट व्हॅल्यू असाइन करण्याचं काम कोण करतं? तर तो असतो तुमचा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. ओके. बाय डिफॉल्ट प्रत्येक क्लासमध्ये हा कन्स्ट्रक्टर असतोच. तुम्ही त्याला डिक्लेअर केला तर तो स्पेसिफिकली डिक्लेअर होतो, नाही केला तर तो राहतो. आणि हे बघा इथे याची व्हॅल्यू असाइन नाही झाली म्हणजे देअर इज अ डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. त्याने यांनी व्हॅल्यू डिफॉल्ट व्हॅल्यू असाइन करून दिलेलं आहे असं. ओके. नाहीतर इथे ऑटोमॅटिकली याला व्हॅल्यू कोण असाइन केलं असतं? हु इज रिस्पॉन्सिबल फॉर टू असाइन द डिफॉल्ट व्हॅल्यू? सो देअर इज ऑलवेज अ डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर हु इज रिस्पॉन्सिबल फॉर असाइनिंग अ डिफॉल्ट व्हॅल्यू. ओके. तर हा एक पार्ट आहे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरचा. खूप जणांना वाटतं की इथे कन्स्ट्रक्टर वगैरे काही लिहिलं नाही, बट बेसिकली प्रत्येक क्लासमध्ये डिरेक्टली इनडायरेक्टली तिथे कन्स्ट्रक्टर हा असतोच. ओके. फाईन. आता पुढचा आपल्याला टाइप बघायचा आहे तो म्हणजे तुमचा कॉपी कन्स्ट्रक्टर. कॉपी 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 पेस्ट करतो ना आपण, म्हणजे एका कन्स्ट्रक्टरची व्हॅल्यू कॉपी करायची आणि दुसऱ्या कन्स्ट्रक्टर मध्ये जाऊन करायची. आता इथे काही कॉपी पेस्ट नावाचं काही फंक्शन बिंक्शन नाही. आपल्याला जे खेळायचे ते रेफरन्स बेसवरच खेळायचं. कॉपी कन्स्ट्रक्टर बऱ्याच जणांना सांगता येत नाही. हे डिफॉल्ट लक्षात आलं तुम्हाला? सिंपल डिफॉल्ट व्हॅल्यू प्रिंट करण्याचं काम डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर करतो. नाउ नेक्स्ट कॉपी कन्स्ट्रक्टर. हे टाईप ऐकले असते त्याच्यामुळे मी घेऊन टाकू, आपल्याला काही ठेवायचं नाही बॅक. कॉपी कन्स्ट्रक्टर सिंपल मेन क्लास बनवला मी, याच्यात एक क्लास बनवतो CPCNTR नावाचं. इथे आलं. आपण सिंपली काय करूया की दोन मेथड बनवावं लागतील, म्हणजे दोन कन्स्ट्रक्टर बनवावं लागतील. पहिल्या कन्स्ट्रक्टरची व्हॅल्यू कॉपी करायची दुसऱ्या कन्स्ट्रक्टर मध्ये. सिंपलचा जास्त फील्ड न घेता आपण सिंपल एक आयडी आणि एक नेम घेऊन टाकतो. सिंपल सिंपल राहील. ओके. NAME करा. NAME नेक्स्ट. ठीक आहे. एक छोटासा कन्स्ट्रक्टर क्रिएट करतोय, त्याच्यामध्ये आपल्याला ह्या दोन्ही व्हॅल्यू इनिशियलाइज करून घ्यायच्या आहे. सो पहिला बनवला मी कन्स्ट्रक्टर. आता इनिशियलाइज करताना तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर पाहिजे की दिस कधी वापरायची गरज आहे आणि दिस कधी नाही वापरायची गरज आहे. ओके. इथं जर मी ऍज अ व्हेरिएबल लक्षात घ्या, इथं आय कॉमा NM करतोय. सॉरी टाईप द्यावं लागेल आपल्याला. आय हा इंटिजर टाईपचा आहे आणि स्ट्रिंग टाईपचा आहे NM. STRING स्ट्रिंग NM. ठीक आहे. आता बेसिकली तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर वरचे जे व्हॅल्यूज आहेत ती आयडी आणि नेम आहे आणि पॅरामीटर आपण काय पास करतोय आय आणि NM. सो इथे हा प्रॉपरली डिस्ट्रीब्यूट होऊन जाईल. आयडी इज इक्वल टू आय सेमिकोलॉन, नेम इज इक्वल टू NM. इथे काहीच प्रॉब्लेम नाही. पण इथे जर मी असं असतं, हा पण नाव सेम आणि हे पण नाव सेम, मग तुम्हाला काय वापरावं लागलं असतं? म्हणजे कळालं असतं का कुठली व्हॅल्यू काय म्हणून? मग याला आयडेंटिफाय कसं केलं असतं आपण? दिस कीवर्ड. म्हणजे दिस कीवर्ड कधी वापरायचं हे लक्षात आलं? जेव्हा व्हेरिएबल्स आणि पॅरामीटर्स आर सेम तेव्हा आपल्याला इथे करावं लागलं असतं की हा जो दिस आहे ना तोच आय आहे. ठीक आहे. नाही बघा तो ब्ल्यू होऊन जाईल बघा. झालं? तर आता मी मुद्दामून त्याला सेपरेटच ठेवतो म्हणजे कन्फ्युजन येणार. पण दिस कधी वापरायचं हे तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. आता एक कन्स्ट्रक्टर आपण बनवलं. आता आपल्याला काय करायचं, अजून एक कन्स्ट्रक्टर बनवायचं आहे. त्याच्यामध्ये ना मी याच्या व्हॅल्यू कॉपी करणार आहे. या कन्स्ट्रक्टरच्या. त्याच्यात जी व्हॅल्यू पास होईल ती सेम व्हॅल्यू दुसऱ्या कन्स्ट्रक्टर मध्ये गेली पाहिजे. बघा आता इथे मी काय करतोय. आता एक रूल तर 100% सेम आहे की कन्स्ट्रक्टर डिफाईन करायचं असेल तर तुम्हाला दुसरं ऑप्शन नाही.
तुम्हाला कन्स्ट्रक्टरचं नाव देणंच आहे. ठीक आहे, तिथे मी नाव देतो. ठीक आहे, फाईन. आता मी काय करतो, मला ना याच्यातल्या व्हॅल्यू डायरेक्टली इथे ऍक्सेस करायचे. मग मी याच्यात पॅरामीटर वगैरे काही पास करत नाही, मी डायरेक्टली हा कन्स्ट्रक्टरच कॉपी करतो, इथे पास करतो. ह्याचं एक ऑब्जेक्ट बनवून ठेवतो, सी नाव. बघा काय केलं मी, हा कन्स्ट्रक्टर कॉपी केला आणि त्याचं एक ऑब्जेक्ट बनवून घेतलं. ठीक आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे? आपण कॉपी करतोय ना कन्स्ट्रक्टर, हा कन्स्ट्रक्टर पूर्ण कॉपी करणार येते, म्हणून आपण त्याचाच हे करून घेतला. ठीक आहे, आता त्या व्हॅल्यू यालाच असाइन करायचे, म्हणजे ह्याच आयडीला असाइन करायचे मला, प्लस ह्याच नेमला असाइन करायचे. नेम नेम कोणाच्या व्हॅल्यू आपल्याला असाइन करायचे, ह्या पॅरामीटरच्या, म्हणजे ह्या ऑब्जेक्ट मध्ये ज्या व्हॅल्यू येतील त्या, या कन्स्ट्रक्टरची व्हॅल्यू कुठे स्टोअर होणार आहे, ह्या आयडी मध्ये. नेम कुठे स्टोअर होणार आहे, या नेम मध्ये. म्हणजेच ह्या ऑब्जेक्टच्या आयडी, सॉरी सी डॉट आयडी. ठीक आहे, त्या कन्स्ट्रक्टर मध्ये जी व्हॅल्यू पास केलेली आहे ती व्हॅल्यू कुठे असाइन होऊन जाईल आता, आयडी मध्ये. सेम वेने सी डॉट, सॉरी सी डॉट काय करणार तुम्ही, नेम. हे बघा आता थोडं डिफरन्शिएट होऊन जाईल. ह्या आयडी मध्ये कोणाची व्हॅल्यू पास होते, आता ह्याच्यात जी पास केलेली आहे तुम्ही ती, ह्या नेम मध्ये कुठली व्हॅल्यू पास होईल, याच्यात जे नाव पास केलं आहे तुम्ही ते नाव पास होणार. म्हणजे कॉपी करतोय कन्स्ट्रक्टर. इथे जर मी डायरेक्टली आयडी इज इक्वल टू आयडी लिहिलं तर काही होणारच नाही, याला व्हॅल्यू भेटणारच नाही. पण आता याला व्हॅल्यू भेटते ते कुठून, कारण आपण याचा रेफरन्स बनवलाय आणि रेफरन्स करून तो व्हॅल्यू पास करतोय, ती याच्यात परत स्टोअर करतो. याला रन केलं तर अजून जास्त क्लिअर होईल तुम्हाला ऑब्जेक्ट बनवल्यानंतर. बघा आता मी ऑब्जेक्ट क्रिएट करताना काय करतो, ऍज युजल हा पॅरामीटराइज फंक्शन आहे, म्हणून आपण त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करून टाकू इथे. ठीक आहे, cntr c इज इक्वल टू न्यू cntr. फाईन. मी इथे पहिली काय लिहायचं आपल्याला, इंटिजर व्हॅल्यू, सो मी इथे करतो 1 कॉमा, इथे करतो नेम su. ओके, हा पहिला ऑब्जेक्ट आहे. आता मी ना दुसरा ऑब्जेक्ट क्रिएट करतो, लक्षात घ्या. पण दुसरा ऑब्जेक्ट क्रिएट करताना मी याला C1 नाव देतो, मी याला नाव देतो C2, सॉरी इसको C1 नाम देतो, इसको C2 नाम देतो. मला दुसऱ्या कन्स्ट्रक्टर मध्ये पहिल्याची व्हॅल्यू कॉपी करायची, मला हे व्हॅल्यू परत पास करायचं नाहीये. मग आपण दुसऱ्या कन्स्ट्रक्टर साठी काय केलंय, डायरेक्टली त्या कन्स्ट्रक्टरचा फक्त ऑब्जेक्ट पास करून द्यायचा, तो ऑटोमॅटिकली त्याच्यातली व्हॅल्यू घेऊन टाकेल. ठीक आहे, हे बघा पहिल्या याच्यात ऍक्च्युअल व्हॅल्यू पास करायच्या होत्या, कारण तो पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर आहे. पण दुसरं कन्स्ट्रक्टर हा कॉपी कन्स्ट्रक्टर आहे, त्याच्यामध्ये फक्त C1 चा ऑब्जेक्ट पास करू. C1 जा. म्हणजे सेम व्हॅल्यू जे कन्स्ट्रक्टर 1 मध्ये पास झालं होतं ऍज इट इज व्हॅल्यू इथे पण प्रिंट होती. बघा आता आउटपुट मध्ये 1 सुरेश आणि परत 1 आणि सुरेश पास होईल. काही चाललं नाही का हुआ, काय राहिलं, अरे डिस्प्ले मेथड आपण कुठे केले, डिस्प्ले मेथड करावं लागेल ना. प्रिंट तर केलेच नाही, नुसतं कॉपी कॉपी करून ठेवलेलं आहे. इथे जाऊन आपण काय करू, वाय DISP डिस्प्ले मेथड बनवून त्याच्यामध्ये काय डिक्लेअर करू, व्हॅल्यू ऑफ आय, द व्हॅल्यू ऑफ सिंपल आय आणि ए केलं तरी चालेल. SYSO काय काय प्रिंट करायचं आपल्याला, आयडी
प्लस डबल कोट स्पेस 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 प्लस एनी नेम. हे बघा, आता मी काय करतो, C1 डॉट डिस्प्ले इथे ऑब्विसली याचा आपण ऑब्जेक्ट बनवलेला आहे प्लस पॅरामीटर पण पास केले, तर इथे प्रिंट होऊनच जाईल. C2 साठी आपण कुठलेही पॅरामीटर पास केलेले नाहीये, पण आपण कॉपी कन्स्ट्रक्टर वरती लिहून ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण डिस्प्ले करू. म्हणजे पहिल्या कन्स्ट्रक्टरचे सगळे रेफरन्स कॉपी करा आणि त्याला तीच व्हॅल्यू असाइन करून ठेवा. तर त्याचा अर्थ होतो. सो याला रन करा, बघा जी व्हॅल्यू वरती लिहिली सेम व्हॅल्यू खाली कॉपी होऊन जाते. ठीक आहे. सो तर हे आहे तुमचं कॉपी कन्स्ट्रक्टर. जर मी इथे 2 पास केलं आणि इथे सुरेशच्या ठिकाणी रमेश लिहून टाकलं, अरे MESH रमेश, आता रन केला, सेम व्हॅल्यू दुसरीकडे पण कॉपी होते. सो दिस इज जस्ट अ कॉपी कन्स्ट्रक्टर. हा एक टाईप आहे. कधी कधी सेम व्हॅल्यू दुसऱ्या ठिकाणी पण लागतात, म्हणून त्यांनी तो कॉपी कन्स्ट्रक्टरचा टाईप दिलेला होता. ठीक आहे. सो बेसिकली हे होतं कन्स्ट्रक्टर इज यूज टू लाईक use for speed up the execution of the programs. Okay, and to remember the constructor, there are two rules: constructor and class name have a same name, and it don't have any data types, not even a void. Okay, so part A, simple constructor, parameterized constructor, uh, constructor overloading, and one is a copy constructor. These are the type, and plus default constructor. If you not pass any value to the data types, so default constructor will assign the default value. Example, integer having a 0 as a default value, float is have a 0.0, and the string is have a null value. So here आहे तुमचे constructorचे types. Okay, object oriented programming concepts त्याच्यात होऊन गेलं. Okay.